सजनी रात कालो सानी सारे सानी धप मगमा देख अब हो चाहिया धप धप मगरे गरे मृदुल गमन शाम आवे निसा सारी रे गा गा मा पा मृदुल गान गाहिया सजनी सजनी रात काल देख अब हो चाहिया मृदुल गमन शाम आवे मृदुल गान गाहिया झटित कुसुमहार पिनह नील आंगिया पिनह झटित कुसुमहार पिनह नील आंगिया सुंदरी सिंदूर देखे सीखे करह रानिया सजनी सजनी राधिकालो देख अब हो चाहिया मामांनी मागे बरा मामा दूसरा हाथ स्वस्ति गणनायकौ गणितौ भूरेश्वरौ सिद्धिदौ गणेश्वरौ ओधरौ ग्रामौ सर्वास सर वापरे ऐश्वर्या सदा तुम्हारा सावधान सावधान समयाचे समयो वर्तते सावधान। हे बघा अजून आपला दुसरा टप्पा राहिलेला आहे। आता बाजूला जरा अंतर पण बाजूला घेऊ।
अंतरपाठ बाजूला घेऊन बाकीचे हालचाल करू नका. अजून दुसरा 9607 कोणाची गाडी आहे MH20 EK 9607 तर घ्या. मोठा असेल तर शेजारी बसवा. चला दुसरी मुंज झाला. इथं राहिलेले आहे सेकंड दुसरा तिथं बटू उभे राहा. सख्या भावामध्ये जे राहिलेले आहेत ते उभे राहा. मामा मागितल्या मांडीवर गेल्यानंतर हार घालता आशीर्वाद दिला की त्यांच्या आईजवळ आलं तरी हरकत नाही. आता ज्यांची मोठं जा गलवरी उभी राहा. दिवा घेऊन उभा राहा. मामा धरले का अंतरपाठ किती जण आहे सख्येमधले जे राहिले ते सगळे उभे राहा. मुंजे लागे झाले त्या जागेवर बसून राहा. वडिलांच्या शेजारी बसा किंवा मांडीवर बसा. त्यांचा फोटो झाला का आपल्याला उभे राहिले ना. पटवाचार्य सुहृद सावधान झाले का सावधान भोलेश्वरौ सिद्धिदौ वल्लाहौ ईजात्मकौ वरदौ विघ्नेश्वरौ भूषणौ ग्रामो राम जनसौख्यदौ गणपति सावधान गणेश्वरो नाम सुरेश पूज्य सदा कुमारायु बंधु पंडित दत्त कमंडलुधारी वामनोस्य प्रविभूषणोज्या ब्रह्मचार्य पटवे फलदौज्या पत्वाचार्य सावधान दुसुहोरा सावधान. तलवड्याची पुढे येते त्या कलशातल्या पाण्याच्या पट्टीचे भट्टूंनी म्हणायचे यज्ञोपवीतम परमं पवित्रम प्रजापते मुख्यमग्नी प्रतिवंच शुभ्रम यज्ञोपवीतम बलम लक्षात तेज आयुष्य बल शक्ती विद्या याकरता यज्ञोपवीत आपल्या घरामध्ये उजवा हात पहिले घालायचा. मग घरामध्ये टाकायचं उजवा हात घालायचा आणि मग डाव्या घाटल्याच्या वर ठेवायचं. आता लक्षात मोठा असेल तर नमन करा. डावा मोठं होत असेल तर नमन करा. बारीक उजवा हात डावा घातला त्याप्रमाणे मनोजा गायत्री सांगायचं सांगताय ना खाली काय म्हणजे आपलं काम थोडं लवकर होईल. आता अग्नी स्थापन करा थोडा बाकीच्या बाजूला सारखा
पट्टू उभे राहा, दंड हातात तेव्हा उजव्या. माझ्या कृतीकडे लक्ष द्या. बाकीचे सगळे बाजूला उभे राहा. म्हणते आपल्याला गोत्र सांगितलं, त्या गोत्राचा उच्चार करा. गोत्र माहीत नसेल तर काश्यप गोत्र म्हणा. जागेवर आपण एक प्रदक्षिणा झाली. या गंधाच्या जोडामध्ये थोडं पाणी टाकून ठेवा. हे गंध अक्षतेची पाणी त्या बटूच्या हातामध्ये द्या. बटूनी माझ्याकडे दोन करा. सगळं बटूनी हातामध्ये पाणी घ्यायचं. अक्षत घेतलं का करा. माझ्या हातातून असा हात धरा. मी केला असा फारवर मी डोक्यात गोत्र म्हणा. बरोबर. आपण स्वतःचं नाव घ्या. त्या हाताला दुसरा हात भेटून लावा. त्या हाताला उंचुळी सारखा दुसरा हात भेटून लावा. म्हणा देव सूर्यनारायण. असा आपल्या गावामध्ये ते सूर्यनारायणाचा म्हणून घ्या. हा आणि नमस्कार करा. नमस्कार. तुझ्या वडिलांनी त्याच्यावर करून घ्या. आता वडिलांनी बघा जसं नमस्कार केला तसं पाय उघडं करा आणि पायावर नमस्कार करा. वाटायला त्याच्यावर डोक्यावर हात ठेवा. डोक्यावर हात ठेवा. म्हणा पटो हो, यशस्वी भव, वेद विद्या पारगो भव, यशस्वी भव, विद्यावान भव, कर्तृत्ववान भव. घ्या. बटूनी उंचे हातात पोळी घ्या. आईने दोन लावा पोळीला. पोळीवर दोन ठेवा. आईने दोन पोळीवर झाला. म्हणायचं ओम स्वस्ती. त्याच्यामध्ये घडी साखरेचा खडा आहे का? तसं तर तिथे जवळ घडी साखरेचा खडा घ्या आणि तो खडा मटूच्या तोंडामध्ये घाला. सकाळी आपण घडी साखर तिथे तांदळाची भिक्षा बाजूला ठेवा. 16 दिवसाच्या आत बटूला त्या तांदळाचा भात करून ढवू घाला. लक्षात आलं काय म्हणतो? ही जी मात्र भिक्षा तांदळाची आहे ती आईनी बाजूला ठेवा. कुठेतरी सध्या चौराच्या जवळ ठेवा. नंतर आपल्या पर्स मध्ये व्यवस्थित घेऊन स्वस्ती म्हणायचं. जसं एखादं आपण काम पुढे केलं की आपण थँक्यू म्हणतो तसं आभारी आहे. मग स्वस्ती म्हणजे तुमचं कल्याण हो. तर ती भिक्षा द्यायला ज्यांना कोणाला यायचं असेल त्यांनी भिक्षा द्यायची. बटूला आपल्याला भिक्षेमध्ये द्यायचं आणि बटूच्या उजव्या पायात आपल्यामध्ये सुद्धा अनेक कार्यकर्ते सामाजिक काम करणारे आहे. सर्व काही बाहेर सगळ्या कार्यकर्त्यांचं आमच्या संगमनेरच्या वतीनं मराठी सराव हे या ठिकाणी उपस्थित आहेत. यांचे या आयोजकांच्या वतीनं आम्ही स्वागत करतो. वर्षांची उस्फुरे त्यांना भेटत आहे. बटूनी
खबर झाली गोलीबार
चौक्यानं बोलवा हलकी बजावत्या वय तुझसे मिलने आ चौक्यानं बोलवा हलकी बजावत्या सर्वप्रथमचा स्वागत करतो आणि सन्माननीय महत्वाची या ठिकाणी उपस्थित झाले आहे त्याचं आपण सर्वजण ताळ्यावरून स्वागत करूया मी सर्वांना विनंती करतो की गिरीश यांचं सर्वांनी ताळ्यावरून स्वागत करावं त्यानंतर आपल्या कार्यक्रमासाठी ज्यांना जयंतीला आपलं ओळखलं जातं असे जयंतीला अमोलजी आमदार अमोलजी करतात त्यांच्या पत्नी या ठिकाणी उपस्थित झाले आहेत त्यांचं सुद्धा सर्वांनी जोरदार ताळ्यावरून स्वागत करावं असं मी सर्वांना विनंती करतो दिला आहे
आणि या समाजामध्ये आपण जर पाहिलं तर वेगवेगळ्या प्रकारे शिक्षण करण्याचं काम केलं जातं, त्यानंतर भांडी बनवण्याचं काम केलं जातं. असे कारागीर वर्ग मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या समाजामध्ये आहे आणि पूर्ण समाजामध्ये हा पूर्ण राज्यामध्ये हा वेगवेगळ्या ठिकाणी विखुरलेला आहे. तर आपल्या संगमनेरमध्ये पूर्ण हा जो समाज आहे तो एकत्रित या ठिकाणी झालेला आहे. संगमनेर कामगार समाजाच्या वतीनं जे आयोजन झालेलं आहे हे आपल्यासाठी खरंच अतिशय सौभाग्याची गोष्ट आहे आणि आपण या कार्यक्रमासाठी उपलब्ध झाला हे आमचं फारच मोठं भाग्य आहे. तर या ठिकाणी मी विनंती करतो की आमच्या कार्यक्रमाची पुढील रूपरेषा माननीय नमस्कार, स्वागतम, सुस्वागतम. सुस्वागतम या मेळाव्याला स्नेहभावनेचे भेटला. नमस्कार. आजचा हा शुभ दिवस आहे आणि आज या आपल्या समाज मेळाव्यासाठी आपण आज एकत्र आलेलो आहोत आणि या समाज मेळाव्यात सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. सर्वप्रथम पंतजी जगन्नाथ गोमसे विश्वकर्मा पांढरा समाज पुणे यांच्यातर्फे आलेले आहे. त्याबद्दल मी सगळ्या संगमनेरकरांचा धन्यवाद मानते. त्याचप्रमाणे आज आपल्याला लाभलेले प्रमुख पाहुणे त्यांचंही मी मनापासून स्वागत करतो. आजचा हा शुभ दिवस जिथे नाती जुळतात, मने जोडले जातात आणि आपला समाज एकत्र येतो. त्याचप्रमाणे सगळेजण एकत्र येऊन विविध कार्य सुरू करतात. त्याचप्रमाणे हा एक आपला सर्वात मोठा मेळा म्हणता येईल आणि तो या प्रकारे इथे आज आपण सगळेजण आनंदी होऊन साजरा करीत आहोत. सुस्वागतम या मेळाव्याला स्नेहभाव जिथे फुलावा, स्नेहबंध हे बळ आपले, एकतेचा देव पेटला. त्याचप्रमाणे आजच्या या कार्यक्रमाची सुरुवात मी कुठल्याही कार्यक्रमाची सुरुवात आपण गणेश पूजन करून करतो. मी आपल्या प्रमुख पाहुण्यांना विनंती करते की त्यांनी गणेश पूजन आणि दीप प्रज्वलनासाठी मंचावर उपस्थित व्हावे. वागेश्वरी जय शारदे, वागेश्वरी जय शारदे, वागेश्वरी ज्योत्स्ने परी पान शारद चंद्रमा ज्योत्स्ने तुझे मुखरम शारद चंद्री तुझा हासा. सर इकडे बघा. आपल्या उपस्थितीमुळे हा सोहळा अधिक गौरवशाली ठरतो आहे आणि श्री गजानन महाराजांच्या कृपेने त्याचप्रमाणे गणपती बाप्पांच्या कृपेने आजचा समाज मेळावा संपन्न होत आहे आणि त्यासाठी जे आपले प्रमुख पाहुणे उपस्थित राहिलेले आहेत पुढच्या सत्रामध्ये आणि माझी अपेक्षा आहे आपल्या सर्व समाजाच्या वतीने समोर इकडे समोर काका इकडे समोर.
सर्व मान्यवरांचे पुन्हा एकदा आपण सर्वजणांनी कालावधी स्वागत करावं अशी मी सर्वांना विनंती करतो. कारण की या भव्य दिव्य कार्यक्रमासाठी आपण जर पाहिलं तर माणसं आणि व्यक्ती सुद्धा आपल्याला भव्य दिव्य पाहिजे असतात आणि अशी भव्य दिव्य व्यक्ती आपल्या या डोळ्यासाठी उपलब्ध झालेल्या आहेत आणि निश्चितच ते आपले एक महत्त्वाचं भाग्य आहे. अनेक आपल्या समाजाच्या संदर्भामधल्या ज्या समस्या आहेत, ज्या अडचणी आहेत, त्या समस्या आणि अडचणी सोडवण्यासाठी गिरीश भाऊचे किंवा आमचे कथा साहेब यांना व्यासपीठावर स्थानापन्न होण्याची विनंती करतो. आज बरोबर आहे आणि निश्चितपणे आपल्या समाजासाठी ती एक प्रेरणाची आणि आनंदाची गोष्ट आहे. आपण आपल्या ठिकाणी सामुदायिक फौजीबंधन आणि त्यानंतर राज्यस्तरीय कापड समाजाचे अधिवेशन म्हणा किंवा मेळावा म्हणा अशा पद्धतीने आपण हा कार्यक्रम या ठिकाणी पार पडत आहोत. का जर पाहिलं तर या समाजामध्ये वधूवर परिचय हा कार्यक्रम घेतला गेला. या कार्यक्रमामध्ये अनेक वधू आणि वर उपस्थित झाले आणि निश्चितपणे त्या कार्यक्रमामुळे अनेक लोकांना आपले आयुष्याचे साथीदार मिळतील यात शंका नाही. त्यानंतर आज सकाळी व्यासपीठाच्या सर्व मान्यवरांना सांगतो की आमच्या समाजामध्ये आजपर्यंतचा सर्वात मोठा आणि एकोणीस फौजीबंधन सोहळा झाला आणि या फौजीबंधन सोहळ्यामध्ये 41 जणांनी आपल्या फौजीबंधनाची नोंद केली की हा फौजीबंधनाचा कार्यक्रम पार पडलेला आहे. त्याबद्दल सर्व समाजाचे आणि समाजातील सर्व बांधवांचे मी पुन्हा एकदा संगमनेर कार्यक्रमाचे समाज बांधव आहेत त्या सर्व आपल्या समोर एका क्षेत्राखाली आलेले आहेत. त्या सर्वांच्या अनेक समस्या आहे त्या कार्याचा आजचा आमच्यात जिवंत आहे. मी सौ शिवाजी प्रसाद मुस्ताने श्री विश्वकर्मा पांचाळ समाज संगमनेर आयोजित समाज मेळाव्यात आपण पुढचे सत्कारार्थी आहेत कैलासवासी श्री सोमनाथ जगन्नाथ नांदणकर. सोमनाथ जगन्नाथ नांदणकर श्री ज्ञानेश्वर चंद्रकांत सुपे. पुढचे आहेत सोमनाथ कैलासवासी श्री सोमनाथ जगन्नाथ नांदणकर. सोमनाथ जगन्नाथ नांदणकर यांचे नातेवाईक आले नाही का? श्री पुरुषोत्तम केशवराव भिंगारकर. कृपया सर्वांनी टाळ्यांचा गजर करावा. सत्कारार्थी आहे कैलासवासी श्री अश्रू रघुनाथ बोरकर. कैलासवासी श्री सर्व प्रेमनंदनकर. कृपया स्टेजवर यावे. व्यक्तींनी एवढं समाजासाठी कष्ट केले त्यांच्यासाठी आपण टाळ्या वाजवण्यामध्ये कमतरता ठेवू. यानंतर श्री जगन्नाथ दामोदर. सर्वांनी कृपया टाळ्या वाजवाव्या. पुढचे सत्कारार्थी आहेत कैलासवासी श्री दत्तात्रय बाबूराव नायके. त्यांच्या आनंदाचा क्षण आमच्या संगमनेरकरांसाठी आहे. आपल्या श्री विश्वकर्मा कापड समाजाच्या वतीने सामुदायिक फौजीबंधन सोहळा वधूवर परिचय मेळावा व राज्यस्तरीय कापड समाज मेळावा संगमनेर इथे होतो याचा मला विशेष आनंद आहे. या मेळाव्यासाठी राज्यभरातून विविध क्षेत्रातून आलेल्या उपस्थित सर्वांचं मी
संगमनेरचा प्रथम नागरिक म्हणून आपल्या सर्वांचे स्वागत करतो, आभार मानतो. या मेळाव्यासाठी उपस्थित असलेले श्री गिरीजी मालपानी, थोडं साईड लावा ना, व्हिडिओ मध्ये येते. श्री देवीराजी गोरे सर, श्री बाळासाहेब नगरकर, आमचे मार्गदर्शक भाऊ जागरी, सुनील नालके, श्री बाळकृष्ण नगरकर, श्री विष्णुपंत गोमासे, मुकेश मालवणकर व माझ्या आधी कार्यक्रमाला वेळ देऊ शकतो नाही शकतो म्हणून पावसाचं वातावरण होतं, कार्यक्रमाची संख्या जास्त असल्यामुळं तुमचा 2 वाजताचा कार्यक्रम होता. तर निलमला मी सांगितलं होतं, मी आलो नाही आलो तरी आज आपल्या सर्व संगमनेरकरांच्या आनंदाचा मेळावा इथं होतो. यासाठी माझा प्रतिनिधी म्हणून तो उपस्थित राहिले पाहिजे. त्यामुळे ती सुद्धा आली होती आणि असा दुर्मिळ असतो आम्ही दोघे एकाच व्यासपीठावर खूप कमी बोलायचं होतं. परंतु आज तुमच्या सगळ्यांच्या प्रेमामुळं या कार्यक्रमाला आम्ही दोघं उपस्थित राहिलो. ज्या पद्धतीने आता समाजासाठी ज्यांनी त्याग केलाय, समाजाला एक संघ ठेवण्याचं काम केलंय, त्यांच्या परिवारातील सदस्यांचा जो सन्मान आपण केला, हा निश्चितच एक चांगला उपक्रम आपल्या बांधवांकडून होतो, याचाही मला निश्चित आनंद आहे. जसं मगाशी सांगितलं, मी सुद्धा तांबडकर विरुद्ध राहिलो होतो, लहान होतो, आता थोडं कमी जास्त आठवतो. परंतु बाळू तांबडकर म्हणून आता मला आठवतं, जो बाळू तांबडकर आमच्या आई नेहमी म्हणायची, बाळू बाळू नाना. तर तो सुद्धा तुमचा आणि आमचा स्नेह, म्हणजे लहान असताना बोलतो, बऱ्याच वेळेस त्यांच्या घरी असायचो, त्यावेळेस ते हंड्याचं काम करायचं. ज्या पद्धतीने आपला हा महाराष्ट्रात विखुरलेला समाज म्हटलं गेलं, परंतु हा समाज विखुरलेला नसून हा समाज आपल्या सर्वांच्या संगमनेरमध्ये आज विखुरलेला समाज एकत्र होण्याचं काम तुम्ही सगळ्यांनी केलं. ज्या पद्धतीने आपला मौजूबंद सोहळा, त्यामध्ये सुद्धा 41 जण सहभागी झाले, ती सुद्धा एक अतिशय आनंदाची चांगली गोष्ट असून आज मुलांना आणि मुलींना लग्नाचा मोठा प्रश्न पडतो, परंतु आपल्या माध्यमातून वधूवर सूचक मेळावा सुद्धा आपण इथं आयोजित केलाय, वधूवर परिचय मेळावा आयोजित केलाय. त्या माध्यमातून एकमेकाच्या ओळखी, एकमेकाबरोबर स्नेह बांधण्याचा कार्यक्रम अतिशय चांगल्या त्या वास्तूमध्ये करण्याची योग्य होती, अशी मी आपल्या सर्वांना सदिच्छा देतो. पुन्हा आपण सर्व संगमनेर राज्यातील विविध भागातून आले, त्याबद्दल अतिशय ज्या पद्धतीने आपला समाज हा मेहनती समाज आहे. या कुशल चांदीचे म्हणा, तांब्याचे भांडे म्हणा, याच्यावरती घडवण्याचं काम तुमच्या माध्यमातून होतं, तसंच समाज घडवण्याचं काम सुद्धा तुमच्या माध्यमातून व्हावं असे मी आपल्या सर्वांना प्रार्थना करेन. व मला पुढील कार्यक्रमासाठी जाण्याची घाई असल्यामुळं आपल्या सर्वांची, संयोजकांची, आयोजकांची व उपस्थितांची देखील व्यक्त करतो आणि रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम, जय विश्वकर्मा. तसेच या कार्यक्रमाला उपस्थित आपले आमदार अमोलभाई ठक्कर, तसेच त्यांच्या सुविद्य पत्नी मान्य सौ निलमबाई ठक्कर, तसेच त्यांनी उपस्थित आपल्या सर्वांचे मार्गदर्शक देवीदास गोरे सर, सुनीलजी नालके सर, बाळकृष्ण नगरकर, नाशिक, विष्णुपंत गोमासे खास पुण्याहून आलेले आहेत आणि आपण सर्व या समाजाचे बंधू आणि भगिनी. हा फार मोठा कार्यक्रम आपण आयोजित केला, त्याबद्दल सर्वप्रथम श्री मालपानी उद्योग समूहातर्फे आपल्या समाजातील सर्व कार्यकर्त्यांचे हार्दिक अभिनंदन करतो.
थोडस मागून घ्या. श्री ज्ञानेश्वर चंद्रकांत सुपे यांच्या नातेवाईकांनी पुढे यावे. यांच्या नातेवाईकांनी कृपया पुढे यावे. हो इकडे इकडे काका इकडे. या संकल्पनेला बळ मिळते. अशा समाजवादामध्ये समाजातील तरुण वर्ग मोठ्या संख्येने सहभागी होतो असल्यामुळे त्यांना योग्य मार्गदर्शन संस्कार आणि वेळ पत्र दिलेलं आहे. तर त्यांनी आपल्याला कशा प्रकारे मार्गदर्शन केले आहे ते थोडक्यात आता लक्ष्मीकांत भोगरे आपल्या समोर सादर करीत आहे. कृपया लक्ष्मीकांत भोगरे यांनी मंचावर सादर करावे. मी नगरचे लाडके आमदार सन्माननीय श्री संग्राम भैया जगताप यांनी आपल्याला जे शुभेच्छादायक पत्र पाठवले आहे ते मी आपल्यास वाचून दाखवतो. काही दुःखद घटनेमुळे नगरचे आमदार या कार्यक्रमात उपस्थित न राहू शकल्यामुळे त्यांनी आपल्याला पत्र पाठवले आहे. श्री संग्राम काका जगताप विधानसभा सदस्य महाराष्ट्र राज्य अहिल्यानगर शहर विधानसभा मतदारसंघ. सर्वप्रथम आपले हार्दिक अभिनंदन. आपण विश्वकर्मा पांचाळ तांबट समाज संगमनेर यांच्या वतीने गौरीवंदन सोहळा, वधूवर परिचय मेळावा व राज्यस्तरीय समाज मेळावा महाराष्ट्र या कार्यक्रमास मला आमंत्रित केले याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. सर्व कार्यक्रमातून गौरीवंदन सोहळा, वधूवर परिचय मेळावा व राज्यस्तरीय समाज मेळावा महाराष्ट्र राज्य यांच्या होणाऱ्या परिचयातून स्नेहबंध स्थापित होणार असून उभयतांकडून देशाची उन्नती होईल हीच भगवान विश्वकर्मा चरणी प्रार्थना करतो. तसेच आपण आयोजित केलेल्या गौरीवंदन सोहळा, वधूवर परिचय मेळावा व राज्यस्तरीय समाज मेळावा महाराष्ट्र या कार्यक्रमास माझ्यातर्फे सर्व विश्वकर्मीय समाज बांधवांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा. सर्वांचे पुढचे एकदा आभार मानून माझे दोन शब्द संपले. धन्यवाद. समाजाचा जो मेळावा संपन्न झाला, कालचे जे आपलं परीक्षा संमेलन झालं, तर सकाळी वतवंदनाचा प्रोग्राम झाला. या सगळ्या कार्यक्रमाचं नियोजन करणारे सगळे टीम, जी तांबट समाजाची टीम आहे, त्या टीमचा संघान आजचे जे आमदार आहेत अमरभाई पताळ यांच्या वतीने होतोय. त्याच्यामध्ये प्रातिनिधिक स्वरूपामध्ये एक ठराविक प्रकारचं संघटन होतोय. हे करण्याची जबाबदारी आमदार साहेबांनी आता मला सांगून दिले. त्याप्रमाणे मी आपल्या समाजाचे काही प्रमुख व्यक्ती आहेत त्यामध्ये प्रथम
समाजाच्या वतीने सतत आभार मानतो. अभिनंदन व वधूवर परिचय नावात सर्वात दर्शन सहकार्य केले त्याबद्दल समाजात मोठी ताकद निर्माण झाली हे आज सर्वांनी दाखवून दिले. लहान असताना नगरातील कार्यक्रमांमुळे यशस्वी होईल याकरता सर्व कार्यकर्त्यांनी खूप प्रयत्न केले. असा राज्यस्तरीय कार्यक्रम आपल्या संघटनेमध्ये कार्यकर्त्यांचं खूप मोठं सहकार्य आहे आणि आपण सगळ्यांनी महाराष्ट्रातून येऊन या कार्यक्रमाची शोभा वाढवली. संघटनेच्या सर्व सामाजिक कार्यामध्ये सामाजिक असेल, शैक्षणिक असेल, विविध क्षेत्रात, धार्मिक क्षेत्रात असेल, हे सगळे कार्यकर्ते आपले जे काही समाज बांधव आहेत हे कार्यकर्ते वास्तू असो किंवा इतर त्यांचं नियोजन असायचं तरी त्यातला वेळ काढून त्यांनी आपल्याला हा वेळ दिला आणि याच्यामध्ये या कार्यक्रमात सर्वात मोलाचा वाटा त्यांचा आहे. तरी त्यांचं आपण जोरदार काय वाजवून सर्वांनी स्वागत करा. धन्यवाद. ते खूप आपल्या समाजासाठी खूप चांगल्या पद्धतीचं होतं. कारण प्रत्येक जण माझं मनोबल व्यक्त करण्याची संधी मिळालेली आहे. या कार्यक्रमाच्या निमित्तानं प्रथमदा हा मेळावा खरंच राज्यस्तरीय आहे असं स्वरूप आलेलं आहे आणि मोठ्या संख्येने लोकांनी प्रतिसाद दिलेला आहे. खूप लांबून लोक आलेली असेल आणि या कार्यक्रमामध्ये तो अचानक त्यांनी सत्कार सर्वांना घरी जायची ओढ लागली की आता आपला दिवसभराचा हवाल आणि हा 2 दिवस कार्यक्रम खूप छान झालेला. याच्यासाठी जे संघटनेच्या युवा पिढीने जे श्रम घेतले त्याबद्दल त्यांचे समाजातर्फे खास आभार. विशेषतः प्रशांत भुसनाळे यांनी नवीन माध्यमाचा उपयोग करून समाजापर्यंत हे कार्य पोहोचवलंय आणि ते असं पुढे चालू राहील. आणि आज जो वधू वर परिचय मेळावा झाला त्याची पण ते वेबसाईट करते आणि सर्वांना आपल्या घरी वाचत आहे ते सगळं मिळेल माहिती आणि त्याच्यातून निश्चित काही जोडा तर झाल्या.
श्री प्रमोद रमेश आपळे, श्री प्रमोद विलास नगरकर, श्री सुधा पांडुरंग मिस्के,